तर उच्च रक्तदाबाचा त्रास आपल्याला होतोय आणि त्यामुळेच कोकाटे लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। मात्र कोर्टाचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोकाटे रुग्णालयातून डिस्चार्ज घेणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडनं मिळतेय। शुक्रवारी हायकोर्टामध्ये कोकाटेंच्या संदर्भातली सुनावणी पार पडणार आहे आणि त्याच नंतर म्हणजे शुक्रवारी जो काही निकाल येईल तो निकाल नेमका काय असेल हे पाहूनच पुढची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांकडनं मिळतेय। कोकाटेंचं मंत्रीपद अजित पवारांकडे दिल्याच्या प्रकरणामध्ये अजित पवारांकडनं सध्या तरी शुक्रवारपर्यंत वेट अँड वॉच असंच आहे अशी माहिती आता मिळतेय। शुक्रवारी हायकोर्टाच्या सुनावणीनंतरच कोकाटेंबाबत राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेणार असल्याचं समजतंय। हायकोर्टानं जर कोकाटेंना दिलासा दिला नाही तर राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाऊ शकेल। कोकाटे यांचं भवितव्य त्यामुळे आता उद्याच्या हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे असंच दिसतंय। आपण ही सध्याची जी दृश्य पाहतो आहोत लीलावती हॉस्पिटल परिसरातली आहेत, ज्या ठिकाणी सध्या माणिकराव कोकाटे यांचे काही नातेवाईक पोहोचल्याचं समजतं आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत आपण जी पाहतो आहोत सध्या ती। हायकोर्टाची सुनावणी उद्या पार पडणार आहे। शुक्रवारी ही सुनावणी होतीये आणि त्या सुनावणीनंतरच कदाचित लीलावती हॉस्पिटलमधनं कोकाटे डिस्चार्ज घेऊ शकतात अशी एकंदरीत माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं मिळतेय। हायकोर्टानं जर कोकाटेंना दिलासा दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस कोकाटेंच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेणार हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे कोकाटेंकडील असलेलं जे क्रीडा खातं आहे ते अजित पवारांकडे दिलं जाण्याची शिफारस करणारं पत्र दिलेलं होतं। सध्या कोकाटे बिनखात्याचे मंत्री आहेत। मंत्रिपदाचा राजीनामा आणि त्या अनुषंगानं ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्याबद्दल अत्यंत बारकाईनं सर्व माध्यमांचं लक्ष आहेच। मात्र जोपर्यंत हायकोर्टाचा निकाल लागत नाही उद्याच्या सुनावणी दरम्यान तोपर्यंत लीलावती हॉस्पिटलमधनं माणिकराव कोकाटे डिस्चार्ज घेणार नाहीत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं कळतीये। हेच ते लीलावती रुग्णालय आहे ज्या ठिकाणी सध्या माणिकराव कोकाटेंवर उपचार सुरू आहेत। उच्च रक्तदाबाचा त्यांना खूप त्रास जाणवतोय आणि त्याच अनुषंगानं ते लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। लीलावती हॉस्पिटलच्या बाहेरून आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे सध्या आपल्या सोबत, त्यांच्याकडनं अपडेट आपण जाणून घेऊया। मीनाक्षी, जोपर्यंत हायकोर्टाचा उद्या निकाल समोर येत नाही तोपर्यंत माणिकराव कोकाटे डिस्चार्ज घेणार नाहीत लीलावती हॉस्पिटलमधनं अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं मिळतेय। काय नेमकं यामागचं तथ्य आहे? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकाटेंचे काही नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आलेत असं देखील समजतंय। या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? निश्चितच अजिंक्य, ज्यावेळी काल अटक वॉरंट बजावण्यात आला आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे मुंबईच्या वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयामध्ये उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास झाला, त्यावेळी त्यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आलं। सध्या आपण पाहतोय की काल सकाळी ते या ठिकाणी उपचारासाठी आले होते आणि त्याच दरम्यान त्यांना ॲडमिट देखील करण्यात आलेलं आहे। लीलावती रुग्णालयाच्या याच इमारतीच्या 6व्या माळ्यावरती सध्या ते आहेत आणि 6व्या माळ्याच्या 609 या रूम नंबरमध्ये त्यांचं सध्या उपचार सुरू आहे। ICUमध्ये देखील ते आहेत। सध्या त्यांची जी काही तपासणी आहे ती सध्या डॉक्टरांच्याकडनं केली जात आहे। उद्या महत्त्वाचा दिवस आहे कारण उद्या शुक्रवार आहे आणि उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सगळ्याच संदर्भामध्ये सुनावणी पार पडणार आहे। एकंदरीतच या सुनावणीच्या दरम्यान त्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तोवर आपण पाहतोय की नाशिकहून देखील आज एक क्राईम ब्रांचचं युनिट जे आहे ते इथे येणार आहेत। एक टीम जी आहे ती लीलावती रुग्णालयामध्ये येणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे नाशिकहून ती टीम कधी रवाना होते हे देखील पाहावं लागेल। इथे आल्यानंतर
त्यानंतर मात्र इथले जे डॉक्टर्स आहेत जे माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार करत आहेत त्यांची विचारपूस केली जाईल. मात्र उद्या जर कोर्टामध्ये त्यांना हजर राहण्यासाठी कोर्टाची जर तशी माहिती असेल तर मात्र त्यावरती कशा पद्धतीत त्यांना हजर करता यावं या सगळ्याच बाबी ज्या आहेत त्या पाहिल्या जातील. तुर्तास आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे साहजिक उपचार घेत असताना त्यांच्या कुटुंबियातील जे जे लोक आहेत ते या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. सध्याच आपण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे त्यांचे जावई जे आहेत ते त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. दुसरीकडे आपण पाहतोय की नाशिकचे काही कार्यकर्ते जे आहेत ते देखील त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. पण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे लीलावती रुग्णालय म्हटल्यावरती. मात्र मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टिकोनातील सगळीच खबरदारी जी आहे ती घेतली जाते. प्रामुख्यानं आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती जे जे उपचार सुरू आहेत या संदर्भामध्ये त्यांची एन्जिओग्राफी देखील केली जाणार आहे असं देखील सांगितलं जात आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना हृदयाचा त्रास झाला होता, ब्लॉकेज देखील त्यांना होते आणि ह्या सगळ्यांवरती त्यांची शस्त्रक्रिया देखील पार पडलेली आहे. मात्र असं असताना आपण पाहतोय की आज देखील या सगळ्याच घडामोडी घडत असताना काल देखील हा संपूर्ण निर्णय आला. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये ते उपचार घेण्यासाठी दाखल झाले. एकंदरीतच ह्या सगळ्या बाबी पाहत असताना मात्र उद्या नेमकी न्यायालयीन लढा कसा लढायचा ती देखील बाजू आहे आणि त्याची देखील तयारी जी आहे ती देखील केली जात आहे. अजिंक्य, ठीक आहे, आपण या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोतच. मीनाक्षी, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.